ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. अरे डोक्याला त्रासच होते, त्याचं माप नाही बसले. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. नाम भगवान की जय. सब संतन की जय. अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांगाभिवादन करून आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत वृंदांना साष्टांगाभिवादन करून उत्सवाधिष्ठित शक्ती स्वसंवेद्य शक्ती स्वयंवेद संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावर साष्टांग अभिवादन करून उपस्थित साधकांबद्दल सद्भाव प्रकट करून आपण चालू असलेल्या चिंतनाचा अभंगाचा पारायण करून आपण त्या चिंतनामध्ये वेळेत जेवढं करता येईल तेवढं करणार आहोत. जया जीवासना तयाति भावना जया जीवासना तयाति भावना होतसे जाणा आदि अंती होतसे जाणा आदि अंती कामाचे विलग आवरावे चित्त कामाचे विलग आवरावे चित्त क्रोधाचा तो ऊत शांत होनी क्रोधाचा तो ऊत शांत होनी कामाचे विलग आवरावे चित्त कामाचे विलग आवरावे चित्त ममता ही माया दंभ अहंकार ममता ही माया दंभ अहंकार
आवरावे साचार शांती सुखे आवरावे साचार शांती सुखे कामाचे विलग आवरावे चित्त कामाचे विलग आवरावे चित्त क्रोधाचा तोत शांत होनी क्रोधाचा तोत शांत होनी कामाचे विलग आवरावे चित्त कामाचे विलग आवरावे चित्त चोखा म्हणे याचा न धरावा संग चोखा म्हणे याचा न धरावा संग तरीच पांडुरंग हाताला गे तरीच पांडुरंग हाताला गे कामाचे विलग आवरावे चित्त कामाचे विलग आवरावे चित्त क्रोधाचा तो ऊत शांत होणे क्रोधाचा तो ऊत शांत होणे कामाचे विलग आवरावे चित्त कामाचे विलग आवरावे चित्त. चिंतनाचे आज जे स्फूर्तील पैलू ते सांगणार आहे. संतवाणीचा संतवाणी म्हणूनच आदर करणारा वर्ग कमी आहे. विवेचन करणाऱ्यामध्ये ऐकणाऱ्यांमध्ये या बाबतीत थोडीशी उणीव आहे. एकाच डोळ्यातून जसे 5 स्रोत प्रगट होतात, चर्मचक्षु, भावचक्षु, विकारचक्षु, ज्ञानचक्षु आणि दिव्यचक्षु, बाह्यकरण एकच असतं. तसं वाणी हे करण म्हणून एकच आहे, पण त्याच्या आतले स्रोत वेगवेगळे आहेत आणि त्या स्रोतानुसार त्याचं वजन अवलंबून असतं. आपण ते समानच समजतो. आपल्याला शब्दांचे चिंतन करताना अजून काही शंकाही आल्या, त्याचाही विचार करायचा आहे. तत्पूर्वी हा जो विचार मी सांगितला याचं कारण असं की सुप्त गोष्ट दिसत नाही, बाह्य गोष्ट दिसते. तेव्हा कधी कधी त्या स्रोताची ती लेव्हल पकडली जात नाही, म्हणून स्रोत प्रगट होणाऱ्या व्यक्तीनं त्याच्यात काही फरक करावा का असं नाही. कदर करो न करो संतांनी लिहून ठेवलं, न जाणे कोणाला कधी त्याचा कसा उपयोग होणार आहे. आत्ताच्या या वैज्ञानिक इन्स्ट्रुमेंटनं अलीकडच्या सगळ्या वक्त्यांच्या, अधिकारी वक्ता, अनधिकारी वक्ता सगळ्यांचं कॉम्प्युटरच्या आधारावर पकडलं जातं. पूर्वी तितक्या पद्धतीत परत ते ऐकता येत नव्हतं. लिखित पद्धतीचा उपयोग सद्ग्रंथांचा अनेक शिष्यांना त्याच्यानंतरच्या काळात झाला. ओवीबद्ध अनेक ग्रंथातून अनेक भाव अनेकांना कळाले. तसं
स्वामीजीसुद्धा म्हणायचे कधी कधी की आमच्या आत्ताच्या बोलण्याचा उपयोग इथं 50 वर्षांनी कोणी येऊन बसेल गंगा किनारी, त्यालासुद्धा ह्याची स्फुरणा होतील आणि त्याला त्याचा उपयोग होईल. तेव्हा शब्दशास्त्र हे खूप त्याच्यामध्ये भाग आहेत, चिरकाल आहे, त्याची शक्ती फार मोठी आहे. आणि म्हणून स्रोत येईल तसा प्रगट करायचा, त्याचा आत्ताच्या वर्तमान समोरच्या श्रोत्यांना किती उपयोग होतो आहे हाच नेहमी उपयोग विचार करण्याची गरज आहे असं नाही. कधीकधी तोही विचार करावा लागतो. वक्ता म्हणून जो आहे त्याने तो सगळा विचार केला पाहिजे, पण स्फुरणा म्हणून ज्याच्याकडून ते प्रगट करवलं जातं त्याला हा विचार करायची फार आवश्यकता नाही. तेव्हा पण याचा फरक समाज नाही कळू शकत. समाज सगळ्याला सारख्याच लेवलमध्ये धरतो. संत आणि वक्ता या दोघांना, वक्ता या लेवलमध्येच भाषण ऐकताना तो ऐकत असतो असं आहे. वक्ता या लेवलमध्येच तो धरतो. त्याच्या सगळ्या प्रतिक्रिया वक्ता म्हणूनच प्रगट होतात. त्या प्रतिक्रिया केल्या जातात त्यामध्ये ती दृष्टीच गेलेली असते. अर्थात हे त्यांचं तसं भाग्य समजायचं, कलीनं घातलेला तो आडसर म्हणायचा, यापेक्षा जास्त काही समजू नये. फार चांगल्या चांगल्या वक्त्यांच्या बाबतीत म्हणजे सिद्ध महात्म्यांच्या बोलण्याच्या बाबतीत साधारण वक्तृत्वाचा भाव धरून लोक त्याच्याकडे पाहतात. पण ही सगळी कलीची योजना आहे, यापेक्षा जास्त काही नाही. आपण सगळ्यांचे वक्तृत्व घेतो, याच्यात सुद्धा त्या सगळ्यांचे काही परीक्षा होतात. त्याच्यातून काही त्यांनी काय ऐकलं, त्यांना काय समजलं. पण काही लोक त्याच्यातून छिद्रान्वेषणच करतात. असं काय बोलला, दुर्लक्ष करतात. मला अगदी साधा बोलला ना माणूस तरीसुद्धा त्याच्याकडे लक्ष असतं. उलट नेहमीचा बोलणारा जर कस तरी बोलला तर त्याची टीका मी करेल, पण कधी न बोलणारा जर कस तरी बोलला तरी काही वाटणार नाही, कारण त्याच्या बोलण्याचा भाव समजून घ्यायचा असतो असं आहे. तर आपण एकाच विषयाची चर्चा सध्या करत आहोत. अनेक कीर्तनं प्रवचनं तुम्ही ऐकता तरतम भावातले, आणि त्याच्यावर आपापले विचार चालू असतात. काही उपेक्षा करतात, काही टीका करतात, काही दुर्लक्ष करतात. हे सगळे प्रकार अर्थात अशा पद्धतीनं बसून बैठकीत प्रवचनाचे प्रसंगही कमी असतात. काही ठिकाणी सावलीच एका जागेवर नसते, असे लांब बसून ऐकावं लागतं, दुर्लक्ष होतं, असे सगळे प्रकार होत असतात. पण तरीसुद्धा त्या आत्मनिरीक्षणाचा जो विचार आहे ना, त्या प्रमाणात थोडंसं कोणतंही वक्तृत्व आपल्या उपयोगाच्या दृष्टीनं साध्या वक्त्याच्या तोंडातून सुद्धा कधीकधी मोठ्या साधकांनासुद्धा मार्गदर्शन मिळू शकतं. कारण ती शक्ती स्वतंत्र भगवंताची शक्ती आहे. आणि त्यामुळे उपेक्षा करत जाऊ नका, दुर्लक्ष करत जाऊ नका. प्रवचनाच्या वेळेला हा प्रकार चांगलाच जाणवतो. त्यातल्या त्यात म्हणजे माझ्या बाबतीत मी ही प्रतिक्रिया नाही सांगत, दिवसभराच्या बाकीच्या बाबतीतली ही प्रतिक्रिया. कदाचित माझ्या बाबतीत तुम्ही तसं करतही नसाल, बसून राहता येता, ठीक आहे. पण त्याच्यातसुद्धा आतून बाहेरून बसतात, पण आतून पडदा लावणारे काही लोक असतात, अति हुशार जे असतात ना, ते इथं बसूनसुद्धा आतून पडदा लावून घेतात असं आहे. काहीतरी रिपोर्ट डोक्यात असतो, रिमार्क असतो डोक्यात, छिद्रान्वेषण वृत्ती असते. महाराज अमकंच फार सांगतात, तमक्यातच फार बोलतात, याच्यावरच टीका करतात. ही सगळी छिद्रान्वेषण वृत्ती आहे. जर छिद्रान्वेषण वृत्ती नसली तर हे काही असं नाही करणार. प्रत्येक ह्याच्यामध्ये सारग्राही वृत्तीनं जर घेतलं तर साध्या साध्या मी अनुभवले महाराज, फार साध्या लोकांच्या प्रवचनातून सुद्धा मला खूप आनंद आला. कधी कधी भक्तिरसाच्या आनंदाच्या बाबतीत तर
वक्तृत्वाचा विषय आनंद देतो, वक्ता कोण याचा काही संबंधच नाही असं आहे. आम्ही अशी कार्याची कीर्तनात कधी कधी रंगलेलो आहे की ते सगळे माझ्यासमोर झालेले असतील, कदाचित त्यांचं ज्ञानही तसं नसेल, पण जो विषय मांडतायत ना रस घेण्याजोगा आहे आणि त्यामुळं त्याच्या व्यक्तित्वाकडं पाहिलंच जात नाही. असा आस्वाद घेण्याचं श्रवण मी स्वतः केलेलं आहे. तेव्हा जशी आपली वृत्ती असेल ना, मला जी म्हणून तर आपल्याला सांगितलं ना तुकोबरायाने, ऐका ऐका भाविक जन कोण कोण वाहलते तार्किकाचा टाका संग. काल मला वाटतं मागच्या दिंडीत कीर्तनाचा अभंगच हा होता. आपले कार्यक्रम पुष्कळ झालेले आहे त्याच्यावर. तर हा आपलंच नुकसान करणार आहे. छिद्रान्वेषण वृत्ती, परीक्षक वृत्ती, निरीक्षक वृत्ती आपल्या उपयोगाच्या अर्थानं एक करली दृष्टी ठेवून आपल्याला काय मिळेल त्याच्यात असं जर पाहिलं तर खूप लाभ होतो. तर हे झालं उपक्रम. आता आपल्या चालू असलेल्या चिंतनामध्ये 2 शंका आल्या होत्या. एका श्रोत्याने शंका घेतली की मला अंती शब्दाचं विवेचन नीटचं पूर्ण समजलं नाही. कदाचित थोडा ओघाने संकेत झाला असेल पण मला समजलं नाही. मग अशी प्रवचनातून एका शब्दाचा संकेत झाला की उत शब्दाचा विस्तार सांगावा. आणि मला स्वतःला आज वाटलं होतं तो एक शब्द राहिला आहे. ही शब्द जो आहे ना, दंभ आणि अहंकार ही सरळ जोडी आहे आणि ममता ही मायामुळं, ममतेची माया ही अप्रत्यक्ष विस्तृत थोडीशी व्याख्या आहे. ही शब्दानं तिचा संकेत केला. तो हा ही शब्द जो आहे तो महत्त्वाचा आहे. म्हणून ममता आणि माया हे 2 वेगळे धरायचे नाही. ममता हीच माया आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे यादीमध्ये दंभ आणि अहंकार स्वतंत्र धरायचे, त्याच्यामध्ये ही शब्द नाही आहे, त्यामुळं तो स्वतंत्र आहे. तर तिसऱ्या चरणामध्ये ममता, दंभ आणि अहंकार. आणि लोक माया माया जे म्हणतात ती ममता म्हणजेच माया आहे. मग ती परवा आपण 2 दिवस ती चौपाई तुळशीदासांच्या प्रमाणाने घेतोच आहे, मेवर मोर तोरते माया. त्याच भाषेत ते विवेचन झालं. तर ही शब्दामुळं माया आणि ममता 2 वेगळे नाहीत असं पृथक्करण झालं. ममता हीच माया हा विषय मुद्दाम सांगितला. व्याख्या वाढवून समजताना ही शब्दानं, जसं चे शब्दानं परिवार घेतला तसं ही शब्दानं 2 एक केलं. चे शब्दानं आपण परिवार पाहिला, कामाचे, तर तिथं परिवार गृहीत धरला. पण इथं मात्र ही शब्दानं समेटलं गेलं. ममता हीच माया आहे असं आहे. कदाचित इतकं सुद्धा म्हणता येईल, दंभ आणि अहंकार सुद्धा स्वतंत्र न घेता माया, दंभ, अहंकार या सगळ्याच्या बीजाशी ममता आहे. कारण काय, प्रकृती अटॅचमेंट हीच ममता आहे आणि त्याच्यातच जोडावर सगळे विकार आहेत. हे वेगळ्या एका अर्थानं सांगितलं मी. तेव्हा आवरावे साचार शांती सुखे या शांती शब्दाचा आज एक नवीन जादा अर्थ मला जाणवला, तो सांगून टाकतो. तर आमच्या शरणानंदांच्या भाषेत एकेका शब्दात एकेका योगाचं वर्णन करताना सेवा, त्याग आणि प्रेम आणि फलश्रुती सांगताना शरणानंद सांगायचे शांती, भक्ती आणि मुक्ती. तर कर्मयोगाची फलश्रुती शांती आहे. म्हणजे आवरावे साचार शांती सुखे याच्यात कर्मयोग आला शांती शब्दामुळं. सगळ्या कर्मयोगाचा समेट तिथं झाला. शांती ही कर्मयोगाची फलश्रुती आहे, हे लक्षात घ्या. भक्ती ही भक्तियोगाची आणि मुक्ती ही ज्ञानयोगाची, अशी शरणानंदांची मांडणी आहे. तर त्या मांडणीनुसार आज साचार शांती सुखे म्हणजे निष्काम कर्मयोग पद्धतीनं
साचारचा अर्थ नुसता विधिप्रधान नाही, तर योगाचे जे तत्व आहे निष्काम प्रधान असा एक अर्थ निघाला. आवरावे साचारचा अर्थ, त्या साचाराचा एक तात्पर्य निष्कामतेत गेला. आम्ही जे तिकडं ऐकलं आहे त्या क्रमानुसार हा विषय मी आपल्याला सांगतो. तर एक शांती रूपानं आणि एक सुखरूपानं. तर सुखरूपाचा जो आवरावे साचार आहे तो आहे भक्तियोग. आणि शांतीप्रधान जो साचार आहे तो आहे कर्मयोग. असे दोन योग त्याच्यातून निघतात. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ आहे. तर तो सुख शब्द भक्ती अर्थाने घ्यायचा आणि हा शांती शब्द कर्मयोग अर्थाने घ्यायचा. त्यागात शांतिरनंतरम. तेव्हा निर्ममो निरहंकार सशांतीमध्ये गच्छति येषां ब्राह्मी स्थिती पार्थ. तर शांती सुखेचा जसा एक स्वीकृती, एक स्थैर्य असे भाव मी सांगितले काल, तसा आज याचा कर्मयोग आणि भक्तियोग असा एक भाव सांगितला. आणि ही शब्दाने ममता आणि माया वेगळे धरायचे नाहीत, हा एक भाग आजच्या याच्यात मी तुम्हाला सांग. कारण एकही निरर्थक शब्द नसतात. आमच्या रंगनाथ महाराज म्हणायचे, ज्याच्या वाङ्मयामध्ये ज्याच्या जीवनामध्ये चूकच होत नाही त्याचं नाव संत. बिनचूक तो संत असे शब्द असायचे रंगनाथ महाराजांचे. एखादा अक्षरशुद्धा विनाकारण केवळ अनुप्रास मिळण्याकरता काव्याकरता साधारण आध्यात्मिक माध्यम कवी मधल्या लेवलचे कवी असतील ना, ते कधी कधी अलंकार पूर्त्यार्थ काही एखादे शब्द घालतात. पण सिद्ध संतांच्या तोंडून जे स्फुरतं ना, त्याच्यात एकही अनावश्यक चुकीचा शब्दच नसतो. त्याचा भाव आपल्याला कळत नाही, पण ते तसं कधी करत नाही. म्हणजे जेवढं सखोल चिंतन केल्यावर मग एक एक भाव प्रगट होतो. त्यामुळं केवळ अक्षरांची संख्या पूर्ती करता ही शब्द घातला आहे असं समजायचं कारण नाही. काही ठिकाणी काव्यात तसं आलेलं आहे, काही ठिकाणी, पण तसं इथं नाही आहे. तर ही शब्दाने या मायादंभ अहंकाराच्या अधिष्ठानातला ममता रूपामध्येच हे सगळे आहेत. ममता रूपी वृक्षाच्याच त्या फांद्यात वर 3 रूपानं दिसतात. माया, दंभ, अहंकार या ममतेतूनच फुटलेल्या या फांद्या आहेत. तर असाही अर्थ याच्यातून निघतो. तर सगळ्यात चित्तातला मळ मानलेला आहे ममता मल जरी जाय. तुळशीदासजी म्हणतात ममता हाच मळ आहे. निमित्त काही असो, तात्विक सद्व्यवहार वेगळा. संत ममतेसारखा व्यवहार करतात, ममता नाही करत. दोन्ही दिसती सारखी सारखी, वर्म जाणे तो पारखी. आलेल्या प्रत्येकाला असं वाटलं की महाराजांचं आपलं फारच आपल्यावर प्रेम आहे. तर हा सद्व्यवहार आहे काय. आणि सगळे सम लेव्हल असल्यामुळं तसा सद्व्यवहार ते करतात. ममता आणि सद्व्यवहार वरून वरून ममतेसारखा दिसतो, कारण सद्व्यवहाराशी आपण परिचित नसतो, त्यामुळे आपल्याला सगळं ममतेचंच दिसतं. असं आहे त्याचा. सद्व्यवहार वेगळा. मी काही मुद्दे सांगत असतो की सद्व्यवहार आणि ममता हे दिसायला सारखं आहे, असायला सारखं नाही. काल संग्रहित चित्रग्रहण ही ममता आहे.
जसं चित्ताचा उल्लेख करत असताना हे सांगितलेलं आहे की संत आणि जीव यांच्या अंतःकरणाचं स्वरूप कसं आहे हे आवरावे चित्त करता या चित्ताला कोण्या पद्धतीत नेलं पाहिजे. ते शुद्धही केलं पाहिजे आणि त्याचं स्वरूप कसं केलं पाहिजे. तर संतांच्या अंतःकरणाचा आणि जीवाचा फरक सांगताना आम्ही वैज्ञानिक दृष्टांत सांगतो की कॅमेरा, एक्सरे मशीन आणि स्क्रीनिंग मशीन असे 3 उदाहरणं मी सांगत असतो. कॅमेरा त्याच्या समोरचं चित्र स्थायी रूपानं रेकॉर्ड करतो आणि एक्सरे मशीन अंतर्गत ग्रहण करतं आणि स्क्रीनिंग मशीन हे तात्कालिक ग्रहण करतं. आवरावे चित्त ते कसं असावं, कामाचे विलग चित्त कोणतं करू शकेल, त्या चित्तामध्ये तुमचे दृश्य जातात पण तात्कालिक. आता पार स्क्रीनिंग मशीनचं पुढं स्कॅनिंग झालं आहे, पुष्कळ पुढं प्रकार वाढले जातात कॉम्प्युटर युगामुळं. पूर्वीचे डॉक्टर लोकांसमोर एखादा पेशंट त्या पांढऱ्या स्वच्छ पडद्यासमोर तिकडं गेला की त्याचं आतलं फक्त दिसायचं आणि ते किती वेळ दिसायचं तो आहे तोपर्यंतच. एक्सरे मशीन तरी तो फोटो काढून असं जपून ठेवतो, कॅमेरा पण फोटो काढतो आणि स्क्रीनिंग मशीन फक्त त्याच्यासमोर जेवढा वेळ असेल तेवढ्या वेळेस त्या डॉक्टरला त्याचं फक्त पाहता येतं. पुढं ते गेलं की संपलं प्लेन. त्याच्यासमोर ती व्यक्ती येण्यापूर्वी प्लेन, ती व्यक्ती गेल्यानंतर प्लेन. तेवढ्या काळात डॉक्टरने ते पाहायचं, निरीक्षण करायचं. तर केवळ वर्तमानकालीन दृश्य. योग्याचं लक्षण सांगताना शरणानंद सांगायचे, भूतकालाचा महिमा आणि भविष्यकालाची आशा सोडून केवळ वर्तमानातला व्यवहार याने तुम्हाला जगताच्या बाबतीत योगी होत आहे. केवळ वर्तमानातला व्यवहार. ते स्क्रीनिंग मशीन म्हणजे केवळ वर्तमानातला व्यवहार आहे. तर जेव्हा असं अंतःकरण करता येतं तेव्हा आवरावे चित्तला तुम्ही सफल होता. आवरावे चित्त करता चित्त कसं पाहिजे आवरण्याकरता, जसं पाण्याचा थेंब राहू नये याच्याकरता पान कसं पाहिजे तर कमळासारखं. पानं अनेक आहेत पण कमळासारखं पान थेंब कमळाला चिकटू देणार नाही, कमळाच्या पानाला तो चिकटू देणार नाही, कमळावर थांबू देणार नाही. पद्मपत्रमिवांबसा, तसं कमळाच्या पानासारखं चित्त करा. म्हणजे हे कामापासून त्याला विलग करता येईल, त्याचा आत कधी चिकटा होणारच नाही. चिक्कूची बी जशी चिकट सगळ्या चिकाच्या आत राहून सुद्धा ती कशी असते अनसूट, हा सुद्धा रंगनाथ महाराजांच्या शब्दावर का अनसूट. तर कुठं लिप्त नसते, लिंपायमान नसते थोडी सुद्धा. आंब्याच्या कोईला जसा रस पार लिंपायमान असतो, पण चिक्कूची बी जर काढली तर एकदम सुटसुटीत, एकदम गोळगोळीत आत, त्याला काही चिकटतच नाही असं आहे. तर विलग करणारं चित्त चिक्कूच्या ब्यासारखं पाहिजे. नाही तर चित्त जर का कोईसारखं असेल आंब्याच्या तर किती वेळा रगडत राहा, त्याच्यातला रस काही पुरा निघतच नाही. किती वेळ चोखत राहा, त्या दशाबरोबर तो राहतोच. तर आपल्या चित्तांमध्ये अंतर आहे. आपल्याला आंब्याच्या कोईसारखी कोय ठेवायची ऐवजी ती चिक्कूच्या बियासारखी करायची असं आहे. म्हणजे कामाची विलग आवरावी चित्त. कसं आवरावं, चित्तात काय परिवर्तन करावं. वस्तू आपल्याला पकडत नाही, आपण वस्तूला पकडतो, हे आपण पहिलं पाहिलं. लक्षात घ्या, आसक्तीचं केंद्र सांगितलं त्याच्याबरोबर. तर आपण वस्तूला पकडतो
मग आपल्याला ती वस्तू पकडलीच जाऊ नये याकरता चिक्कूच्या ब्यासारखं पाहिजे. पद्मपत्र मीमांसा, चिक्कूच्या ब्यासारखं. असं जर बनलं तर कामाचे विलग आवरावे चित्त हा धडा तुम्हाला पूर्ण करता येईल. आता मला आत्ता जो चिंतनाचा विषय आहे त्या दोन शंकांचं थोडं नंतर सांगतो. काल मी आपल्याला एक मुद्दा सांगितला की आम्हाला आमच्या प्रक्रियेनं करता येत नाही. उद्धरेद आत्मनात्मानं करता आवश्यक असणारा विवेक, आवश्यक असणारी प्रक्रिया संसारी आसक्त जीवाला साधायला जड जाते. मग दुसरा उपाय सांगितला विशुद्धीकरण प्रक्रियेतला, की तुम्ही त्या चित्ताने आधी ते कुठे इकडं लक्ष देऊ नका. जेव्हापासून त्याला दूर व्हावं वाटतं तेव्हापासून करता येईल का नाही याची चिंता करू नका. समर्थ अशा परमात्म्याला संतांना शरण जा. आल्यानो संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. शरण जा. भगवंताने गीतेत आश्वासन दिले, मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसी. जर तुम्हाला चित्त अर्पण केलं तर माझ्या प्रसादानं सर्व मोठमोठे संकटाचे डोंगर तू तरून जाशील. दुर्गाणी शब्द वापरला. दुर्ग म्हणजे डोंगर. संकटाचे डोंगरचे डोंगर फक्त तू माझ्या चित्त दे. मत्प्रसादात तरिष्यसी. इथं भगवंत बळ बरं का, तुमचं बळ नाही. विवेक बळ आणि वैराग्य बळामध्ये तुम्ही स्वतःचं बळ लावावं लागतं. इथं भगवंताचं बळ मिळेल. मत्प्रसादात तरिष्यसी. समजा आपण निघेपर्यंत स्वतःच्या जबाबदारीनं आलो, पण निघाल्यावर चित्त मागं तिकडंच जाते, तिकडंच जाते, नाहीच आवरता येत. मग त्याला आवरण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तिथपर्यंत कसं पोहोचेल, तिथपर्यंत कसं पोहोचेल एवढाच विचार करा. आता मी पंढरपूरला चाललो आहे ना, आता तिथं कसं पोहोचेल एवढाच विचार करा. मी जाऊ शकत नाही हे न्यूनगंड सोडा. फक्त ज्या पद्धतीनं मी चाललो आहे मग दुसरं डोक्यातच घेऊ नका. जसं उंच एखाद्या जागेवरून इकडून तिकडं तारेवरून जर जायचं असलं, खाली पाहिलं की जमणार नाही, तसं खाली पाहू नका, तर तुम्ही पार होऊ शकाल. नाही तर तुमचे डोळे गरगर फिरल्याशिवाय चक्कर आल्याशिवाय राहणार नाही. असं आहे. फक्त एक ध्येयाने चला. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. असं आहे. तेव्हा ही एक लाईन सांगितली. हीच महत्त्वाची का कोणती महत्त्वाची हे सगळ्यांच्या करता एक महत्त्वाची नाही. जसा ज्याचा अधिकार आहे त्याच्याकरता ती महत्त्वाची. रस्ते दोन्ही आहेत, पोचणार एकाच ठिकाणी आहे. अधिकार परत्वे. रेल्वेचाही रस्ता गेलेला आहे पंढरपूरहून पुण्याला, एस टीचाही रस्ता गेलेला आहे. रेल्वे मार्गाच्या जवळूनच एस टी मार्ग जावा असं काही नाही. बार्शी लाईटसारखा शेजारी शेजारी तशी काही गरज नाही. मग एस टी मार्ग या मार्गाने गेला आणि तो रेल्वे मार्ग तिकडून कुरुडवाडीकडून गेला दौंड मार्गे, पण पोहोचणार पुण्यालाच. ज्याच्याजवळ जशी कुवत असेल अर्थदृष्ट्या. हवाई मार्गानं सुद्धा जाता येतं, रेल्वे मार्गानं जाता येतं. तसं हे मार्ग अनेक आहे. अधिकार तैसा करू उपदेश. तुमच्यामध्ये सगळे एका अधिकाराचे नाहीत. जसं एका वर्गात असणारे पोरंसुद्धा एका लेवलचे ग्रास्पिंग पॉवर असणारे, बुद्धी असणारे नसतात. हे प्रत्येकाच्या याच्यात फरक पडतो. म्हणून काही ना एकदा सांगितलं तर काही ना दोनदा सांगावं लागतं, काही ना चारदा सांगावं लागतं.
तसं आपण सगळे वारकरी आहोत, पण आपल्या आपल्यामध्ये संकेत आहे. काही लोकांना पुनरुक्ती वाटेल, काही लोकांना क्लिष्ट वाटेल, काही लोकांना उलट परत परत सांगितल्यामुळं काही कळेल. हे सगळे प्रकार असतात. काहींना शंका येतील, काहींना येणार नाही. तर हे सगळे बुद्धीची आपापली जशी ठेवण आहे त्याप्रमाणे. तेव्हा आजचा माझा मुख्य संकेत होता, आमचं आडलंय कुठं सांगू का तुम्हाला. ते आमचे रामसुताजी महाराज म्हणायचे, अपनी चलती नाही और दुसरे का मानता नाही, असा शब्द असायचा त्याचा. अपनी चलती नाही और दुसरे का मानता नाही. तसं बौद्धिक समजत नाही आणि भक्ती मार्गाला विश्वासानं लागायची तयारी नाही, असा काही वर्ग आहे. त्याच्याकरता जरा अवघड गोष्ट आहे. तुम्ही फक्त बुद्धीला समजत नाही यांनी नाराज न होता पर्यायी असणाऱ्या मार्गामध्ये चिकटून राहा, काम होईल. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. बस संतांनी त्याच्याही करता आश्वासन दिलं, चाल केल्याशी मोकळान बोल विठ्ठल वेळोवेळा. काय आहे, ज्ञानाने नामाच्या फलश्रुतीला वेगही येऊ शकतो, पण अर्धवट अवस्थेत धड समजूनही घेत नाही आणि धड बुद्धी चालवायचं तो सोडतही नाही, अशी जास्त मध्ये लटकतात. एकतर पूर्ण बुद्धी शास्त्राप्रमाणे किंवा संत भूमिकेप्रमाणे चालवून आपल्याला फायदा होईल, आणि नसेल चालत तर स्वीकार करा की बाबा माझी बुद्धी चालत नाही, मग उगाची पडून राहीन तर येत आहे. बस शरणागत व्हा, लाभ होईल. संतांवर शरणागत व्हा, पांडुरंगावर शरणागत व्हा, लाभ होईल. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. मला असे महात्मे आहेत, साधे भोळे लोक या पंढरीच्या वारीमध्ये मोठ्या जाणकार तार्किक लोकांपेक्षा खूप लाभ मिळवून जातात. काही काही पण 90% लोक मध्येच आहेत. ते धड सरळ भोळे होत नाहीत आणि पूर्ण समजदारी इतकी शुद्ध बुद्धी करूनही ग्रास्पिंग करत नाहीत, असं आहे. त्यामुळे ते मधी फार वेळ लटकतात. तर मधी नका लटकू. म्हणजे तुम्हाला सांगू, चोखा म्हणे याचा न धरावा संग. बस चोखोबा सिद्ध संत आहेत आणि त्यांनी हे सांगितलं आणि मला याचा संग करायचा नाही, असा निश्चय करा विश्वासाला. सगळं विवेचनाची जास्त काही गरज नाही. एका सिद्ध महात्म्याची ती आर्डर आहे, मला याचा संग धरायचा नाही. अडाणी माणूस फायदा घेऊन जातो कधी कधी, हे लक्षात ठेवा. या कामाचं, दंभाचं, अहंकाराचं ॲनालिसिस करत बसण्यामध्ये ते कसा वाढतो विकार आणि कसा हे होतो, हे सगळे संशोधनात्मक भानगडीपेक्षा अडबंगनाथ सिद्ध कसे झाले, विश्वासानं सिद्ध झाले. बस आमच्या त्या धामोरीला अडबंगनाथाच्या तपश्चर्येची जागा आहे. काही नाही, फक्त त्यांनी एकच ठरवलं, जे मनात येईल ते करायचं नाही, बस संपलं. आणि त्याच्याकरता त्याला इतकं त्रास करावा लागला, पण त्या तपश्चर्येचा परिणाम तो सिद्ध झाला. आपण एवढं उलटं करायचं, संत सांगितलं तेच करायचं, बस आपल्याला काही करायचं नाही. एवढाच विचार लक्षात जर ठेवला तर तुमचं काम होऊन जाईल. पण हे आमच्या ज्याने होत नाही, आपली बुद्धी चालल्याशिवाय राहत नाही आणि शास्त्राचे पूर समजत नाही. म्हणून तुम्ही म्हणलं आपली चलती नाही, दुसरे का मानता नाही, अशी भानगड आहे सगळी. काय
मोठ्यावर मोठा म्हणून विश्वास नाही. अहो ते महाराज म्हणत असतील, आपल्याला कुठं सगळं जमतं, सगळं काय असंच आहे का, ते त्यांना वाटतं, त्यांनी ते अशा हेतून सांगितलं असेल, त्याच्यावर तर्क करतो, ते तशा हेतून सांगितलं असेल. म्हणून एक रस्ता हाय, तार्किकाचा टाका संघ, एका एका भाविक जन कोण कोण वालते. तार्किकाचा टाका संघ, पांडुरंग स्मराहो, नका शोधू मतांतरे, नुमगे खरे बुडाल, कलीमध्ये दास तुका, जातो लोका सांगत. नुसतं संत म्हणतात म्हणून मी हे करणार नाही. कित्येक वेळेला अरे आपण पहिले काही काही गोष्टी बघा, सत्वगुण संपन्न कुळात जन्माला आल्यामुळं वडिलांनी सांगितलं, कधी विशेष डोक्यात येत नाहीत, म्हणजे परीक्षा संघर्ष करावाच लागत. काही पूर्वीच्या सत्वगुणी लोकांमध्ये आता तुम्हाला एखाद्याला वळणच नाही, सततच मांसाहार केला, मांसाहार सोडायचं म्हणजे एक मोठा प्रॉब्लेम होतो. आमचा जन्मच अशा पवित्र कुळात झाला, त्याच्यात काही संबंधच जन्मापासून नाही, वासनाही नाही, वाढले नाही, आसक्ती नाही, त्यागाला का त्रासच नाही, काही त्यागाचा संबंधच नाही, काही सहज त्याज्य. लक्षात घ्या, त्याला काही त्रास होत नाही. तर विश्वासाच्या पद्धतीनं त्रास न होता सुद्धा त्याग करता येतो. त्या संस्कारातून जर तसा विश्वास असला, सगळं होऊ शकतं, अशक्य काही नाही. जी व्यसनं तुम्ही सुटत नाही म्हणता, आम्ही म्हणतो आम्हाला ते लागूच शकणार नाही. असं डोंगरे महाराज म्हणायचे, तुम्ही म्हणता देव भेटत नाही, रामसुखदाजी म्हणायचे, आई म्हणतो देव तुमच्याजवळून दुसरीकडे कुठं जाऊच शकत नाही, असं महाराज म्हणायचे. तर तो अँगल जर लक्षात आला ना, तर तुम्हाला हे कळेल. मोठ्याने सांगितलेली ऑर्डर बाय ऑर्डर पाळायला महाराज, मिलिटरीचे जीवन एक अंगण असं आहे महाराज, ऑर्डर बाय ऑर्डर, ते डोकं चालवायचं काम नाही, असं आहे. तर काही खालच्या लेव्हलच्या रेंजचे, पुढच्या रेंजचे वेगळं, पण खालच्या रेंजच्या लोकांना बस ते स्वतःला ते तसंच वळण लावून घेत, त्यात पुन्हा कॉम्प्रोमाइज नाही. असं इतकं आंघोळणी पडतं. ती एक विनोदाची गोष्ट सांगतात. एक रिटायर मिलिटरीमन रिटायर झाल्यावर घरी भाकरी घेऊन निघाला, डोक्यावर भाकरी ठेवून, आणि एकाने त्याचा विनोद केला. तो पुढं चालला होता, एकाची शक्कल डोक्यात आली आणि त्यालाही थोडंफार ज्ञान होतं. तर मिलिटरीच्या स्वरात ऑर्डर दिली, अटेन्शन. ते सगळं कालवण विलवण केलं खाली, आणि इतक्या वर्षाचं वळण सगळं गेलं निघून. लक्षात घ्या. तर एक तर पडिले वळण इंद्रिया सकळा, मग वळण बदलायला श्रद्धा पाहिजे, चोखा म्हणे या श्रद्धेचं ऑर्डर. मोठ्याचे ऑर्डर आपल्या डोक्याला विचार नाही झाले, ते कठीण आहे का, अशक्य आहे का, त्याच्यात काय चांगले गुण आहे, याच्यात आपण काहीतरी त्यात चांगले गुण समजतो. ममतेशिवाय व्यवहारच कसा होईल, आपलेपणाशिवाय व्यवहारच कसा होईल, आणि कामाशिवाय संसारच कसा होईल, असं म्हणतो तो. त्या मोठेपणाच्या ऑर्डरचं जे काही जोर पाहिजे डोक्यात, तो नसतो. तो जर जोर बरोबर डोक्यात बसला तर होईल, होत नाही कसं. आपण तसं वळण लावलं, एक तर विश्वासाचं वळण लावा, नाही तर ॲनालिसिस, चिकित्सा, शुद्ध बुद्धीने चिकित्सा बरोबर करा. शुद्ध बुद्धीने चिकित्सा केली तरीसुद्धा तेच होणार आहे. म्हणजे शेवटी काहीही केलं ना तर जगत सुटणारच आहे आणि परमात्मा पकडणारच आहे. हे दोन गोष्टी कायम आहेत. परमात्म्याकडं लक्ष ठेवून परमात्म्याला पकडा, नाही तर जगत नाशवान चिंतन करून जगताला सोडा. जगताला त्या रूपानं सोडलं तरी देव शिल्लक राहणार आहे, आणि देवाच्याकडे लक्ष केंद्रित करून शिल्लक केलं तरी देव शिल्लक राहणार. शेवटी शिल्लक देवच राहणार आहे. लक्षात घ्या, जगत शिल्लक राहणारच नाही, अशी परिस्थिती आहे. आज तर जो दोन मुद्द्यावर आला. एक ही शब्दांचा थोडा संकेत केला, म्हणे शब्दावर, जसं च शब्दावर त्यांचा अधिकार आला, तसं आपल्या श्रोत्याकरता म्हणे कोण म्हणे, चोखा म्हणे याचा न धरावास. त्याच्या चोखा म्हणेचा महिमान जर तुमच्या डोक्यात असेल ना, सुटेल.
हे कोणीतरी ऐरागैरा बोलत नाही, एक सिद्ध महात्म्याचे ऑर्डर आहे आणि मी त्याचा पाईक आहे. वारकरी आहे म्हणजे संतांचं पाईक आहे आणि ती संतांची ऑर्डर आहे. काही विचार न करता नुसतं म्हणेवर जोर. आम्ही म्हणत नाही, दुसरं कोणी म्हणत नाही, चोखा म्हणे याचा न धरावा. तर चोखा म्हणे एवढ्या एका शब्दावर संघ सोडता येईल. तेवढ्या वेगातून तेवढ्या अर्थाच्या दबाव महिमेच्या दबावाखाली जर चोखा म्हणेची स्वीकृती झाली तर तेवढ्या याच्यावर काम होईल असं आहे. बाकी काही विकल्पच येणार नाही. समर्थ म्हणले कल्याणा छाटी, समर्थ म्हणल्यावर उडी. पुन्हा तिथं बाकीचं भानगड नाही. पडल का लागल का काय होईल काही विचारच नाही. कल्याणा छाटी म्हणल्यावर छाटी शब्दाबरोबर उडी. तसं म्हणे शब्दावर त्याग होईल. इतकी ताकद आहे मला. महिमा जर तेवढा डोक्यात बसला तर एवढा परिणाम होऊ शकतो हे आपण लक्षात घ्या. चोखा म्हणे याचा न धरावा बस. आणि याचा शब्दाने पृथक्करण झालं. सगळ्याचा त्याग करा असं नाही. याचा म्हणजे एवढं सांगितलं एवढंच तर करायचं बस, मला बाकी काय माहिती. चोखा म्हणे याचा न धरावा सांग बस. तरीच पांडुरंग हाताला लागे. तर मोठ्यांचे ऑर्डर आपण संतांचं एक आपलं कौतुक म्हणून पाठांतर करतो. इतके अहो हे रोज मी मालिका ऐकतो ना यांच्या सगळ्या, एक एक शब्द इतका मौलिक निघतो. त्या पिंगळ्याचं एक वर्णन केलं आहे, केवढं किती वैराग्याचं वर्णन आहे. असे रोजचे ऐकताना मी नुसतं ऐकत असतो, पण मला अर्थानुसंधाने ऐकायची सवय आहे थोडीशी. तर एक एक अभंग रोजच्या आपल्या म्हणण्यातल्या चालीतल्या याच्यातला सारं जीवन बदलून टाकेल असले अभंग आहेत हे पाठाच्या रोजच्या नियमाचे. पण आपला आवृत्ती करतो आपण, अनुवाद करतो, कधी पाठ म्हणून, फार तर कधी पुस्तक घेऊन, फार तर कधी त्या चालीमध्ये रंगवून. म्हणजे मी खंडन करतो असं नाही सांगत, त्यातला मर्म सांगतो. मी काहीही बोललं ना, ज्याची भावना नसेल त्याला उलटच लागतं असं आहे. महाराज आमच्या विरुद्धच बोलतात. चांगल्या अर्थानं जरी बोललं, अहो असंच होतं बरं का, घरातल्या कुटुंबातला म्हातारा पोराच्या कल्याणानं पोराला रागवतो, पण पोराचंच तादात्म्य तेवढं नसल्यामुळं तेवढ्यावरून तो भांडण करून घरातून निघून जातो. जातो तर जाय, नुकसान तुझं आहे, त्याला काय करणार. बापाचं प्रेम जर तुला कळलं नाही तर काय होणार आहे दुसरं. आमच्या काही काही इथलच्या लोकांना स्वतःच्या व्यक्ती जीवनातल्या अहंकारी जीवनामुळं मानमान्यता बाहेर असते ना, आम्ही तर फटकळ्यासारखं बोलतो, मग ते सहन होत नाही. महाराज आम्हालाच बोलत राहतात. अब काय हेतूनं बोलतो इकडं लक्ष ठेवा. प्रेम कळत नाही, नुसतं बोलण्याचं शब्द वरवर कळतात आणि मग त्या बोलण्यावर सुद्धा आपापसात टीका करतात. तोंडावर नाही, तोंडावर तर अगदी माझी भरपूर स्तुती करतात आणि पश्चात मात्र बरोबर छिद्रान्वेषण पद्धतीनं त्याच्यावर काहीतरी काढत असतात. हे आम्हाला सगळं माहिती असतं, पण पुत्राचे सहस्रापराध माता काय मानी तयाचा खेद आम्ही आमच्या पद्धतीने सांगतच राहतो. असं आहे. वाईट वाटलं असतं, खरं खोटं जिद्दीचं असतं तर लगेच कळलं ना असं हा दुसऱ्याला असं बोलला की त्याला लगेच बाहेर काढलं असतं. पण आईला वाटतं जाऊ दे पोरगंच आहे, त्याला काही दिवसांनी कळेल, आज ना उद्या कळेल खरं कळकळ कशात आहे, खरं कशात आहे, आपण कसं वागतोय ताठ्यामध्ये. अरे चार लोक तुला म्हातारी माणसं म्हणतात ना, काय तर चल बरोबर होट पिळला तर दूध निघल म्हणतात. तसं साधकीय जीवन आपलं बाल जीवन असतं, पण लोक मानतात म्हणून आपण लगेच इतक्या सिद्धासारख्या दुसऱ्याच्या ह्याच्यात सुद्धा. ते नारदांना जसं वाटलं ना, शंकराने पुष्कळ खरा सल्ला दिला, बाबा तू असं परत त्या विष्णूला सांगू नको. पण त्यांना असंच वाटलं की हा एकटाच कामविजयी, आणि त्याला असं वाटतं की हा दुसरा कोण निघाला याचं नाव पुढं होऊ नये म्हणून मला असं म्हणतं. बुद्धिभेद झाल्यावर अशी दृष्टी होत असते, लक्षात घ्या. तर अशी अवस्था आहे. चांगले चांगले आमच्या जवळ काही काही येतात बुद्धिवान लोक, काही वेळेला लाभ करून घेतात आणि पुढं असं अहंकाराने कुठंतरी दंभाने जर चिकटले गेले
तर त्यांना ते सरळ वाटत नाही, साधकीय चिंतन तळमळ वाटत नाही. त्याचा अर्थ ते वकिली पद्धतीने वेगळा काढतात. तर संतांचं जर महिमा संत लेव्हलवर समजून घेतला, चोखा म्हणे याचा न धरावा. चोखावा म्हणजे सामान्य नाही असं समजून आपण ते सगळे वचनं वाचतो, ऐकतो, पण त्यांच्या प्रभावात, त्यांच्या महिमे इतका प्रभाव आपल्यावर नाही आहे. माऊलींच्या शब्दाचा नाही, तुकोबारायांच्या नाही, समर्थांच्या नाही, नाथांच्या नाही. फार मोठे मोठे संत आहेत आणि त्यांनी जे सिद्धांत मांडलेत आपल्या वाणीतून, ते पण आपल्याला ज्या लेवलनं आपण ग्रहण करायला पाहिजे त्या लेवलनं करण. दुसऱ्याला प्रमाण देण्याकरता आपण ते पाठ करतो, पण आपण आपल्याकरता घेतच नाही. संतांनी रूपक म्हणून आता शकून ते पिंगळामध्ये शकून सांगितला. आज सुद्धा दुसरा एक अभंग, हे नाटाचे अभंग, नित्यनेमाचे अभंग आहे, याच्यात फार सुंदर सुंदर अभंग आहेत. तेव्हा या वाणीमध्ये जी एक सहज स्फुरण आहे, त्याचं जे बळ आहे, ते बळ जर समजलं तर त्या बळामुळं सुद्धा, बळ स्वीकृतीतून सुद्धा त्या शब्दाच्या आचाराची ताकद तुमच्यात आहे, त्यांच्या बळाच्या स्वीकृतीतून. चोखा म्हणे याचा न धरावा संग, तरीच पांडुरंग हाता लागे. दोन्ही सिद्धांताचे शब्द आहेत. देव भेटेल हे आश्वासन आहे, आणि मी म्हणतो याचा संग धरू नका, याच्यातही अधिकारवाढीचं समर्थन आहे. आणि दोन्ही पण त्या लेव्हलवर जर समजलं तर महाराज एक वेगळाच प्रभाव होईल. तर कदाचित आता आपल्याला शंकेला जरी वेळ उत्तराला कमी पडला तर उद्या बोलता येईल. या दोन शंका सहज आलेल्या आहेत. पण चालू ओघाची जी स्फुरणेतलं केंद्र होतं माझ्या, ते आधी सांगून टाकलं. तेव्हा ही शब्दाचा भाव, म्हणे शब्दावरचा जोर, तरीच पांडुरंग हाता लागे. तेव्हा या सगळ्या जोरांमध्ये अनुभववाचक एक जोर आहे आणि एक आज्ञावाचक. न धरावा संघमधला जो म्हणेचा जोर आहे तो आज्ञावाचक आहे, आणि तरीच पांडुरंग हाता लागे हे अनुभववाचक जोर आहे. या दोन्हीमुळं अनुभवे आले अंगात या जगात येत असे. आणि अनुभवाची आज्ञा जर तुम्ही पाळला नाही, त्याचा प्रभाव तुम्हाला झाला नाही तर कुणाचा होणार आहे? बाकी ठिकाणी तर आपण पाहिजे तेवढं सेन्सर लावतो, त्याला काहीतरी वकिली लावतो, ते असं का म्हणलं असेल. आपण जर पुढाऱ्यांची भाषणं असले ना तर त्या प्रत्येकावर असं डोकं चालवत असतं, ते असं का बोललं असेल, त्याचं कारण हे आहे. ते पार्टीचे मुद्दे काढतात, काय काय काढतील पत्ताच लागणार ना. तसं इथं नाही आहे. इथं म्हणजे त्या लेव्हलवरच भरोसा वाटला पाहिजे या शब्दांना. म्हणून ह्या शब्दांची किंमतच वेगळ्या लेव्हलवर धरली पाहिजे, तर तुम्हाला उपयोग होईल. तर विचार हा एक सांगितला ह्याच्यात. आता ऊत शब्दाचा त्या दिवशी थोडा अर्थ सांगितला होता, पण काही काही दिवस असे असतात, सुरुवातीचे दिवस असतात, चालून थकलेले असतात, एखाद्याला तेवढ्या वेळात नेमका शब्द पकडला जात नाही, असंही कारण होऊ शकतं. लक्षात घ्या. तर क्रोधाचा तो ऊत शांत होणे याकरता मी तुमचं स्वयंपाकघरातलं उतू येणं या प्रकाराचा विषय सांगितला होता. दूध उतू येतं. उतू येतं कशानं? त्याला खालून गरमी त्याच्या प्रमाणापेक्षा जास्त झाली की मग ते उतू येतं. तर क्रोध आत निर्माण होणं वेगळं आणि क्रोध उतू येणं वेगळं, म्हणजे बाह्य प्रगट होणं. तर प्रगट होऊ देण्याचं म्हणजे जसं त्या कामाच्या बद्दल असं म्हणलंय ना की मनात आला तर येऊ दे, पण मत जाणे दे शरीर. स्थूल धर्मव्यवहाराच्या दृष्टीनं शरीरातली स्थूल दोष होऊ देऊ नको. एकाएकी कोण सारे मानव पूर्वसंस्कारानं जन्माला आलेत, ते या विकारांचं बीज घेऊन आलेत. तेव्हा मोठ्या मोठ्यांच्या अंतःकरणात सुद्धा कमी जास्त प्रमाणात येऊन जाईल.
आपण त्यांना आपल्या बरोबरीत लेव्हल धरू नका. त्यांचं आणि आपलं बरोबरी होऊ शकत नाही. लोक उदाहरणापुरतं मी परवा बोललो तसं पराशराला सुद्धा काम आवरलं नाही. अरे पराशराच्या काम व्यासाला निर्माण करू शकले, तुम्ही कशाला त्याची बरोबरी करताय काय? तेव्हा उगाच उदाहरण घेऊन ढाल करू नका. पण प्रगटीकरणाच्या बाबतीत तरी कमीत कमी आवरायला शिका. ऊत शांत होणं म्हणजे रागाची प्रतिक्रिया थांबणं. आपली जी तीव्र प्रतिक्रिया असते ना, कित्येक वेळेला कित्येक लोकांच्या जीवनात या तीव्र प्रतिक्रियेनं त्यांच्या चांगल्या वागण्याचं क्रेडिट जात आहे. फक्त एकच दोष, तीव्र प्रतिक्रिया. कधी कधी मागून त्यांना पस्तावा पण होतो, पण मागून पस्तावा होऊन उपयोग नाही. म्हणून पश्चात्तापाच्या ऐवजी अनुताप करा. मागच्या वेळचा शब्द लक्षात घ्या. अनुदिना अनुतापे तापलो रामराया. ऊत शांत व्हायचा म्हणजे अनुताप करायचा असं आहे. पश्चात्तापाचा नाही एवढा उपयोग. घटना घडून गेल्यावर उगाच घडलं उगाच घटना घडण्यापूर्वी सावधानीनं तू त्याला आवरू शकणं म्हणजे ऊत शांत होणं. ऊतू गेल्यावर काय आवरणार आहे? तू गेलंस ते ऊतू जाण्यापूर्वी त्याचा मागचा आपला हे कमी केला पाहिजे. आपल्या गॅसचं बटन फटकन मिटवलं की ते ऊतू येण्यापूर्वी आवरलं जातं, आणि ते बटन नाही मिटवलं की ते ऊतू आल्याशिवाय राहतच नाही. ऊतू येण्यापूर्वी बटन मिटवणं ह्याचा अर्थ आहे शांत होणे. ते लगेच खाली बसतं बघा असं आहे. तर प्रतिक्रियाचा आवेग कमी करा. क्रोधाच्या प्रतिक्रियेचा वेग कमी करा, आवरा. कामक्रोधोद्भवम वेगम संयुक्तस्य सुखी नरा. त्याचा अर्थ आहे शांत होणे. बऱ्याच वेळेला मला स्वतःला हा अनुभव आला, त्याचा मला फायदा झाला. म्हणून या बाबतीत खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगतात. कुठं आता गोष्टींमध्ये वेळ घालवायचा की काही नाही. फक्त कोणती गोष्ट मनात आल्यावर करू नको रागाची. थोडं आकडे मोजत जा, देवाचं नाव घेत जा, अशी उदाहरणं येतात. आणि त्याच्यातून मोठ्या मोठ्या घटना वाचल्या. ती एक प्रसिद्ध कथा आहे की राणी झोपलेली आहे आणि राणीचा भाऊ आला आणि त्याला कळलंच नाही. त्याला वाटलं राजा झोपलाय. राजा गेला होता बाहेर आणि ते पलंगावर तो झोपला. आणि राजा आला तर त्याला राणीचे शेजारी हा भाऊ दिसला. खूप राग आला. मोठी गोष्ट आहे, सगळ्यांना माहिती आहे पुष्कळशा. आणि राग आल्यावर तलवार काढली. पण वाक्य आठवलं, संतांनी सांगितलं होतं, कोणती गोष्ट करताना 4 पावलं मागं सरकत जा. त्याला राग आलता, मारायचं ठरवलं, पण म्हणला गुरुची ऑर्डर आहे आपल्याला 4 पावलं मागं सरकायचं. फक्त 4 पावलं मागं सरकला आणि त्या पावलाचा आवाज आला भावाला. आणि भाऊ उठला आणि मेवण्याला पाहिल्यावर, नाही तर तो त्याच्या हातून मरूनच गेला असता. आणि तो भाऊ म्हणला, अरे मला वाटलं तू तिथं झोपलेला आहे. त्याला माहीत नाही राणी झोपला तरी बहीणच होती. आपण पाहुण्याच्या ह्याच्यात एक अनेक वेळेला अनेक अशा किरकोळ घटना होतात. रात्री बेरात्री कोणी येतं, प्रत्येकाला पत्ता लागत नाही. घरात जागा कमी असतात. मुंबईसारख्या ठिकाणी तर फार भानगडी असतात तशा. तेव्हा असं सहज घडू शकतं. पण फक्त तेवढ्या एका वाक्याने ते दोघा बहीण भावाचा मृत्यू वाचला. काय आहे ते दृष्टांताला महत्त्व नाही. फक्त वेग आवरा हा सिद्धांत सांगण्याकरता कितीतरी गोष्टी सांगून आपल्याला वेळ घालवायलाच वेळ नाही, कारण अभंगाचे शब्द पूर्ण हे करायचे. तेव्हा तीव्र प्रतिक्रिया थांबवा. क्रोधाचा तो ऊत शांत होण्याचा टप्पा आहे. तीव्र प्रतिक्रिया थांबवा. बऱ्याच वेळेला आपली प्रतिक्रिया चुकीची होती हे नंतर कळतं, पण प्रतिक्रिया जर घडून गेलेली असेल प्रत्यक्ष
प्रगट होऊन गेलेली असेल तर परिणाम व्हायचा तोच होतोच. म्हणून प्रतिक्रिया थांबवा, एकदम घाई करत जाऊ नका, सहन करा. ते सहन करणं म्हणजे क्रोधाचा ऊत शांत होणं. क्रोध खूप नुकसान करतो. मी सांगितलं क्रोध म्हणजे चोरासारखा आहे. तो काही चोर आपल्या घरात एकदम 2 तास मुक्कामाला येत नाही, अर्ध्या तासात सगळं लुटून नेतो. तसा हा तीव्र प्रतिक्रियेचा क्रोधाचा ऊत फार मोठं नुकसान करतो. म्हणून सांगितलं पहिल्यांदा प्रत्येक बाबतीत धैर्य धारण करा, क्रोधाचा तो ऊत शांत होणे, आणि मग कामाला विलग करायच्या मागं लागा, लाभ होईल. म्हणजे त्याच्या प्रतिक्रिया थांबल्या की त्याचं अर्ध झाड तोडल्यावर खालचं खोड काढायला जर सोपं जातं तसं आहे. तर या प्रतिक्रिया थांबवा, याचा लाभ होईल. आणि या प्रतिक्रियेला उष्णता जी आहे, हे दूध उतू यायला उष्णता, क्रोध निर्माण व्हायला अविचार, अज्ञान, अविवेक हेच कारणीभूत असतं. नंतर कळतं भ्रमज्ञान हे जसं प्रमाज्ञान झाल्यानंतर कळतं की हे आपलं चुकीचं होतं, हा दोरच होता, सर्प नव्हता. पण भ्रमज्ञान जाईपर्यंत, प्रमाज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते भ्रमज्ञान जसं राहतं, तसं अज्ञानाचा ताप जोपर्यंत आपल्यामध्ये आहे तोपर्यंत या क्रोधाला उष्णता मिळत राहते. म्हणून ज्ञानावर आरूढ व्हा. जसं योगारूढस्तदोच्यते तसं ज्ञानावर आरूढ व्हा. म्हणजे दोन्ही कामं होतील. क्रोधाचा तो ऊत शांत होईल, कामाचे विलग एकाच ज्ञानाच्या आरूढतेमध्ये. अथवा भगवत प्रेमामध्ये तन्मय व्हा. जे 3ऱ्या चरणातले चिंतन आहे तेच ह्या चरणातलं चिंतन आहे. किती वेळ झाला रे बा? झाला का? ठीक आहे. तेव्हा क्रोधाचा तो ऊत शांत होणे एवढ्या विषयाचा विचार झाला. आता राहिला आहे फक्त अंतीचा. ते उद्याला असंच जो आधी काही भाग आज स्फुरलेला असेल तो सांगेल. नंतर अंती शब्दाचा विस्तार पूर्ण रूपानं लक्षात आलं नाही असं एका साधकाने विचारलं आहे, तर त्याचाही विचार आपण चालू प्रवचनामध्ये उद्याच्या आधी जी काही स्फूर्ती असेल ती झाल्यानंतर, जसं आज ऊत शब्दाचा विचार थोडासा सांगितला तसं अंतीचा विचार आपण नंतर पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. विठाला 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 विठाला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की, नाम भगवान की जय.